चेंबूर सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय, भाग्यश्री सुरेश साळुंखे, विषय इतिहास, मार्गदर्शक डॉक्टर केशर जाधव, पाठाचे नाव उद्योग आणि व्यापार, हजेरी क्रमांक 38। आपण पाहत आलेलो आहोत की पूर्वापारपासून आपल्या भारताचा प्रमुख आणि प्राचीन व्यवसाय हा शेती आहे। शेती व्यवसायामुळे अनेकांना रोजगार प्राप्त झालेला आहे। स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा रोजगार प्राप्त करून देणारा उद्योग म्हणजे वस्त्रोद्योग होय। वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमाग उद्योग आणि हातमाग उद्योग यांचा समावेश होतो। टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। रेशीम उद्योग, वस्त्रोद्योग समितीच्या अंतर्गत रेशीम उद्योगाचे कार्य चालते। रेशमी किड्याच्या जाती आणि तुतीची लागवड यांच्यावर सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी बंगळुरू येथे याच्यावर संशोधन केले जाते। ताग उद्योग, भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग वस्तूंची निर्यात केली जाते। तागापासून आपल्याला कापड, गोणपाट, दोरखंड असे विविध वस्तू पाहायला मिळतात। त्याचबरोबर आपण त्यापासून विविध पिशव्या सुद्धा बनवू शकतो। त्याचबरोबर कलेसाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो। धन्यवाद। चेंबूर सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय, विद्यार्थी शिक्षकाचे नाव रुपाली रत्नाकर देवरे, विषय इतिहास, मार्गदर्शक डॉक्टर केशर जाधव सर। पाठाचे नाव आहे महाराष्ट्रातील समाज जीवन। घटक सण समारंभ। महाराष्ट्रात अनेक सण समारंभ साजरे केले जातात। गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण समारंभ लोक साजरे करत असतात। गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे। तो घरगुती स्वरूपात साजरा व्हायचा। दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने तेव्हा शुभकार्याची सुरुवात लोक करत असायचे। या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करत असत, एकमेकांना आपट्याची पाने देत। दिवाळी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज विशेष करून साजरी करत असत। खेड्यापाड्यात जत्रा भरायच्या। जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड भरत असत। गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचे। उत्सवाच्या वेळी नाच गाणी, डफावरची गाणी, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत। धन्यवाद।